नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. 17 मे रविवारपासून अधिक महिना हा सुरू होत आहे आणि 15 जून 2026ला सोमवारी अधिक महिना हा संपणार आहे. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो. त्यामुळे बघा, या महिन्याला विशेष महत्त्व दिले जाते. या महिन्यामध्ये काही गोष्टी जर आपण केल्या तर त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळत असतो. बऱ्याच गोष्टी या अधिक मासामध्ये केल्याने त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे बघा, या अधिक मासामध्ये काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. 4-5 कामं जी आहेत ती तुम्ही नक्कीच या अधिक महिन्यामध्ये करायची आहे. ही कामं जर आपण अधिक महिन्यामध्ये केली तर आपल्या अडकलेल्या कामांना देखील गती मिळते आणि त्याचबरोबर त्याची शुभफळं आपल्याला प्राप्त होतात. बघा, दर 3 वर्षांनी अधिक मास म्हणजेच याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. धोंड्याचा महिना देखील याला म्हटलं जातो. दर 3 वर्षांनी हा अधिक मास येत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये काही विशेष कामे करण्याला विशेष महत्त्व आहे. आता कोणती कामे आपण या महिन्यामध्ये करायची आहेत, अशी 4-5 कामे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी जी तुम्हाला जमत आहेत तर ती करण्याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा. या संपूर्ण अधिक मासामध्ये तुम्ही एकदा तरी या गोष्टी नक्कीच करू शकता. शक्य असेल तर तुम्ही काही याच्यातली जी कामं आहेत तर ती रोज करण्याचा प्रयत्न करा. बघा, तुमच्या मनाला पण प्रसन्न वाटेल आणि नक्कीच जी आपली थांबलेली प्रगती होती तर ती होऊ लागते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे या काही गोष्टी नक्कीच आपण सर्वांनी या अधिक महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बघा, बऱ्याच जणांना असे प्रश्न पण पडतात की कोणती कामं अधिक महिन्यामध्ये करायला पाहिजे, कोणती कामं करू नये, असे प्रश्न पडत असतात. पण मी थोडक्यात याची पण माहिती तुम्हाला देणार आहे. तर बघा, अधिक महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त विष्णूंची सेवा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. कारण अधिक महिन्याचे स्वामी हे भगवान विष्णू आहेत आणि अधिक महिन्यामध्ये विष्णूंची जास्तीत जास्त जर आपण सेवा केली तर त्याचे नक्की शुभफळं आपल्याला प्राप्त होत असतात. आता पहिलं जे काम आहे तर ते म्हणजे या अधिक महिन्यामध्ये आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे. तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, दिवे लागण्याच्या वेळेला तरी चालेल किंवा दोन्ही टाईम केलं तरी चालेल. संस्कृतात जर तुम्ही म्हटलं हे व्यंकटेश स्तोत्र तर ते एक पानाचंच आहे. मराठीमध्ये थोडासा वेळ लागू शकतो. तुम्हाला वाचणं शक्य नाही आहे एका जागी बसून, तुम्ही ते ऐकू शकता. जॉबला आहात, कामामध्ये आहात तर तुम्ही ते फक्त ऐकलं तरी चालेल. पण प्रयत्न करा की ते आपण एकदा तरी दिवसातून एकदा आपल्या देवघरासमोर बसून म्हटलं पाहिजे. कारण मी आत्ता सांगितलं की अधिक महिन्याचे स्वामी हे भगवान विष्णू आहेत आणि व्यंकटेश स्तोत्राचं प्रत्येकाने पठण करायचे. महिला असू द्यात, पुरुष असू द्यात, विद्यार्थी असू द्यात, कोणीही हे पठण करू शकतात. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर विष्णूंचा जो मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. तुम्ही काहीतरी काम करताय तर तुम्ही काम करता करता या मंत्राचा जप करू शकता. देवघरासमोर बसून तुम्ही दिवे लागणीच्या वेळेला हा मंत्र जप करू शकता. पण न विसरता हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे. पुढची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपल्याला देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. नित्य देवपूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला रोज दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे, कापूर घरामध्ये रोज संध्याकाळी आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. घरातलं वातावरण हे प्रसन्न ठेवायचे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तुळशीसमोर रोज संध्याकाळी आपल्याला या अधिक महिन्यामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. जरी तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये ती सवय स्वतःला करून घ्या. बघा, जेवढ्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या हळूहळू दूर होताना तुम्हाला दिसतील. घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. कारण तुळस ही साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि तुळस ही विष्णुप्रिय आहे. विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे. कारण तुळशीला
हरिप्रिया, विष्णुप्रिया असं म्हणतात. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये विष्णूंची जर तुम्हाला सेवा करायची असेल, विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल, विष्णूंचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळवायचा असेल, तर आपल्याला तुळशीसमोर न विसरता रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे. मग तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावा किंवा मग तुम्ही साध्या तेलाचा लावा, तुपाचा लावा, जसं तुम्हाला जमतंय तसं तुम्ही लावा. पण एक दिवा आपल्याला तुळशीसमोर न विसरता आपल्याला या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये लावायचा आहे. तुम्हाला शक्य नाही तर घरातील इतर कोणाला तरी तुम्ही सांगा आणि असा दिवा हा अधिक महिन्यामध्ये तरी निदान आपल्याला तुळशीसमोर आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर बघा, गाय वासरूची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती या अधिक महिन्यामध्ये नक्की आणा. गाय वासरूची मूर्ती ज्या घरामध्ये असते तिथे नेहमी सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव, प्रेम, वात्सल्य हे वास करतं. माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. त्यामुळे बघा, गाय वासरूची जी मूर्ती आहे, मातीची असेल, पंचधातूची असेल किंवा मग पितळेची असेल, ती आणा. तुमच्या देवघरामध्ये तुम्ही त्याचं पूजन करा. तर अशी गाय वासरूची मूर्ती आपल्याला न विसरता आणायची आहे. त्यानंतर बघा, पुढचं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे या अधिक महिन्यामध्ये दर गुरुवारी आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. हळद ही विष्णूंना अतिप्रिय आहे. हळदीमध्ये विष्णूंचा वास असतो. त्यामुळे बघा, अशा प्रकारे तुम्ही हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला करण्याचा प्रयत्न करा अधिक महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी, किंवा गुरुवारी नाही जमते तर तुम्ही कोणत्याही वारी असं हळदीचं लेपन करू शकता. त्यानंतर बघा, या अधिक महिन्यामध्ये आपल्याला एकदा तरी गोग्रास खाऊ घालायचा आहे, म्हणजे गाईला घास खाऊ घालायचा आहे. यामध्ये तुम्ही गूळ, हरभरा डाळ, चपाती या वस्तू ज्या आहेत तर त्या गाईला खाऊ घालू शकता. अगदीच काही शक्य नाही तर तुम्ही केळी जी असतात तर ती गाईला खाऊ घालू शकता. जर आपण एखादी इच्छा मनामध्ये ठेवून या अधिक महिन्यामध्ये जर गाईला घास खाऊ घातला तर ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण होते. आणि बघा, हा घास खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा, विष्णूंच्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे हा घास तुम्ही अधिक महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी खाऊ घालू शकता. यामुळे आपला गुरुग्रह हा प्रबळ होतो आणि आपल्या आर्थिक कामामधल्या अडचणी या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करते. त्याचबरोबर बघा, या अधिक महिन्यामध्ये लेकीला आणि जावयाला लक्ष्मी आणि विष्णू समान समजून त्यांना तुम्ही अधिक वाण द्यायचं आहे. 33 अनारसे, 33 बत्तासे किंवा जे दीपदान आहे तांब्याचा, चांदीचा किंवा पितळेचा जो दिवा आहे तर तो तुम्हाला त्यांना दान करायचा आहे. तुम्हाला जर मुलगी नसेल तर तुम्ही कोणत्याही जोडप्याला दीपदान जे आहे तर ते करू शकता. पण या अधिक महिन्यामध्ये नक्कीच एखाद्या जोडप्याला बोलवून त्यांचा मानसन्मान करून त्यांना दिव्याचं दान हे करायचं आहे. आणि बघा, या अधिक महिन्यामध्ये आपल्या देवघरासमोर, आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गोपद्माची रांगोळी अवश्य सर्वांनी काढा. 33 गोपद्माची जी रांगोळी असते तर ती तुम्हाला एखाद्या धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल. त्याचा साचा मिळतो, तर नक्की तुम्ही अशा प्रकारे तो साचा आणा आणि तुमच्या मुख्य दरवाजासमोर, तुमच्या देवघरासमोर असं 33 गोपद्मांची जी रांगोळी आहे तर ती तुम्ही नक्की काढायची आहे. ते तुम्हाला शक्य नाही आहे काढणं तर गाय वासराची रांगोळी तरी तुम्ही निदान काढू शकता. अधिक मासाला मलमास असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे बघा, अधिक मासामध्ये लग्न, मुंज, डोहाळ जेवण किंवा वास्तुशांती अशा प्रकारचे कार्य हे करायचे नसतात. त्याचबरोबर या महिन्यामध्ये मांसाहार, तामसी पदार्थांचे सेवन करणे देखील वर्ज्य समजण्यात आलेले आहे. तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. होईल तेवढ्या आपल्याला धार्मिक
आणि ज्या गोष्टी आपल्याला मनाला प्रसन्नता देतील अशा करायच्या आहेत, घरामध्ये वातावरण प्रसन्न आपल्याला ठेवायचं आहे, तर नक्कीच तुम्ही या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा. मी जेवढी कामं सांगितलेली आहे त्यामधली तुम्ही निदान एकदा तरी या अधिक महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती समजेल आणि सगळ्यांना या व्हिडिओचा उपयोग होईल.